नमस्कार माझ्या भावा आणि बहिणींनो. तर सगळ्यात पहिले सर्वांना मनापासून जय श्री गजानन. तर आम्ही गेलो होतो आज गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. सकाळी सकाळी मस्त उठून तयारी वगैरे केली होती. मित्र वगैरे सारे सोबत होते आणि आज आमचा प्लॅन झाला होता की डायरेक्ट आम्ही शेगावला जाणार. जास्त टाइम न लावता आम्ही बस पकडून डायरेक्ट बाळापूरमध्ये आलो. अटी आल्यानंतर या आबाजी एवढे खतरनाक बासुरी वाजवत होते तुम्हाला काय सांगू. या आबाजी जेव्हा बासुरी वाजवत होते तेव्हा आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहत होते की इतकी खतरनाक बासुरी कशी का वाजू राहिले, ना कोणतं म्युझिकचा ना कोणतं काही. सध्या बाळापूरमध्ये आलो आणि आपल्याला आवाज दिसले. या बासुरी बघा किती मस्त वाजवला. तुम्ही कोणत्या गावचे? खंडारस खुर्द. हे खंडारा खुर्द म्हटले आहे. आणि तुमचं नाव काय? माझं नाव हिम्मतराव रघुराम भगत. आणि पोस्ट भंडारा खुर्द, तालुका पारूर, जिल्हा अकोला. आता कुठे चाललो तुम्ही? तर चाललो मी शेगाव. आता शेगावला चालले आहे आबाजी. आणि आबाजीने एकदम सुंदर प्रकारे बासुरी वाजवली आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. हा चष्मा आहे का? तो 40 लाखात. थांब थांब इकडे थांब. हा चष्मा आहे. हा मित्रांनो, तुम्ही काही जास्त विचार करू नका. तो चष्मा आम्ही दुरुस्त करायसाठी चाललो होता, पण तो मजाक मध्ये घेतला एखादा व्हिडिओ काढून. मंदिरामध्ये गेले आम्ही चप्पल वगैरे काढून घेतले. त्यांच्यानंतर ते सेवादारीकडे जमा करून देऊन दिले. त्याच्यानंतर आपल्या मित्राचे मामा पण तिथे सेवादारीला होते, त्यांच्यासोबत थोडीशी भेट वगैरे करून घेतली. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट निघालो आम्ही दर्शनासाठी जाण्यासाठी. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट मंदिराच्या बाहेर निघून आलो. त्याच्यानंतर आम्हाला चष्मा वगैरे घ्यायचा होता, तो पण पाहून घेतला. त्याच्यानंतर आम्ही अशा एका ठिकाणी जाणार होतो जिथं अनलिमिटेड पावभाजी आहे. ते तर ठिकाण आपल्याला माहित नव्हतं, आपले मित्र वगैरे माहित होतं. त्यांच्यासोबत आम्ही डायरेक्ट निघून आलो पावभाजी खाण्यासाठी. पावभाजीची ऑर्डर दिली आणि त्यांनी डायरेक्ट आपल्याला प्लेट वगैरे आणून दिले. त्याच्यानंतर पावभाजी वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही ऑटो वगैरे करून डायरेक्ट निघालो बस स्टँडवर जाण्यासाठी. आम्ही ज्या बसमध्ये जाणार होतो ना, त्या बसमध्ये एवढी भयानक गर्दी तुम्हाला काय सांगू. ते बस राहू दिली. आम्ही दुसऱ्या बसमध्ये थोडासा टाइम लावून आलो होतो आणि त्याच्यानंतर बसमध्ये मस्त जागा वगैरे पण भेटली होती. त्याच्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट आम्ही घरी जाण्यासाठी. आता आम्ही जातो आता घरी. आता तुम्ही एक काम करा, आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या.